आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली. सोशल नागरिक फाउंडेशनची या ठिकाणी आपण पाहतोय की पत्रकार परिषदेमध्ये कायद्यांसंदर्भात जे मूलभूत अधिकार आहेत विद्यार्थ्यांचे, त्या संदर्भात अनेक त्रुटी त्यांच्या लक्षात निदर्शनास आलेल्या आहेत आणि तसा पत्रव्यवहार सुद्धा यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला दिले. काय यामध्ये आपल्याला काय सांगता येईल जनतेला आणि विद्यार्थ्यांना? राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 साली पास करण्यात आला. त्याचं कारण काय होतं की आर्टिकल 21A जे भारतीय संविधानाचं आहे, ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की 6 ते 14 वयोगटामधला प्रत्येक विद्यार्थी, जो मुलगा मुलगी कोणी पण असू दे, त्याला फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन मिळालं पाहिजे. आणि ही जबाबदारी सरकारवरती टाकलेली आहे. आणि त्याच्या अंतर्गत 2009 साली केंद्र सरकारने हा कायदा बनवला. आता या कायद्यामध्ये काही अशा पद्धतीच्या काही त्रुटी किंवा आपण असं म्हणूया इम्प्रुव्हमेंट्स आम्हाला अशा जाणवल्या. त्याच्यासाठी आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारला पत्र व्यवहार याच्यामध्ये केला आहे. सगळ्यात पहिली आम्ही मागणी काय केली की हा जो कायदा तुम्ही जो बनवलेला आहे, हा भारतातल्या सगळ्या संस्थांवरती लागूच होत नाहीये. म्हणजेच काय, माझ्या एरियामध्ये समजा हिंदू शाळा असू दे, मुसलमानांची शाळा असू दे, जैन शाळा असू दे, ख्रिश्चन शाळा असू दे, जी कोणती चांगली शाळा असू दे, त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेण्याचा अधिकार या कायद्याच्या मधून मला मिळत नाही. का? कारण की या कायद्याचं कलम क्रमांक सेक्शन 1 सबसेक्शन 4 हे काय म्हणतं की मायनॉरिटी इन्स्टिट्यूट्सला हा कायदा लागूच होत नाही. मग याचा अर्थ काय उरला? आता पुण्यामध्ये एक उदाहरण म्हणून सांगतो, अशा अनेक चांगल्या ख्रिश्चन कॉन्व्हेंट शाळा आहेत की ज्याच्या म्हणजे आपण असं म्हणू टॉपच्या शाळा, त्या एरियामध्ये फक्त ख्रिश्चन कॉन्व्हेंट स्कूल्सच आहेत. पण त्या एरियातला जर EWS कॅटेगरीचा जो मुलगा आहे, इकॉनॉमिक वीकर सेक्शन, तर त्याला त्या शाळेमध्ये ऍडमिशनच मिळणार नाही. का? कारण की हा कायदा म्हणतो सेक्शन 1 सबसेक्शन 4 मध्ये की मायनॉरिटी इन्स्टिट्यूट्सला हा कायदा लागूच होणार नाही. म्हणजेच काय की तुम्ही लिमिटेड संस्थांवरतीच हा कायद्याचं बंधन आणलं. म्हणून आम्ही मागणी काय केली की तुम्ही सरसकट जात पात धर्म काही बघू नका, सर्व शैक्षणिक संस्थांवरती हा कायदा लागू करा आणि 25% रिझर्वेशन जे दिलेलं आहे EWS साठी ते सगळ्यांना लागू करा. ही आम्ही मागणी क्रमांक 1 केली. दुसरी मागणी क्रमांक काय की अनेक प्रायव्हेट स्कूल्स आहेत की सरकारकडनं जे अनुदान मिळतं एक तर ते कमी मिळतं पैशांमध्ये, पण ते अनुदान टाइम मध्ये मिळत नाही. आता कधी कधी कसं असतं, योग्य वेळेमध्ये जर पैसे आले तर शिक्षकांचे पगार, स्टाफचा खर्च, भाडं, जे काही खर्च असतात शाळेंचे, प्रायव्हेट स्कूलचे, ते खर्च करू शकतात. पण अनुदान वेळेत आलं नाही म्हणून हजारो शाळा अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर प्रत्येक राज्यामध्ये बंद पडलेल्या आहेत. आणि हे कशामुळे झालं? या कायद्यामध्ये एक प्रोव्हिजन फक्त तुम्ही ऍड करा, हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ती प्रोव्हिजन कोणती? की तुम्ही गव्हर्नमेंटला बंधनकारक करा की जर तुम्ही अनुदान वेळेत मध्ये दिलं नाही तर तुमच्यावरती इंटरेस्ट आणि पेनल्टी लागणार. कारण की असा सिमिलर सेक्शन हे इन्कम टॅक्स कायद्यामध्ये पण आहे, GST कायद्यामध्ये पण आहे की त्यांनी जर रिफंड तुम्हाला टाइम मध्ये दिला नाही तर त्यांना तुम्हाला व्याज द्यावं लागतं. तर व्याजाची प्रोव्हिजन तुम्ही या कायद्यामध्ये आणा, म्हणजे केंद्र सरकार असू दे, राज्य सरकार असू दे, अनुदान देताना त्यांच्या डोक्यावरती पण तलवार राहणं आणि जबाबदारी राहणं गरजेचं आहे. चौथी जी महत्वाची मागणी आम्ही केलेली आहे ती म्हणजे आता मध्ये चालू होतं 3 किलोमीटरचा क्रायटेरिया आणि 1 किलोमीटरचा क्रायटेरिया, याच्यावरती नियम बरेचसे चढ उतार बदल वगैरे झाले. आम्ही त्याच्यामध्ये काय त्यांना सजेशन करतोय की 1 किलोमीटर असू दे किंवा 3 किलोमीटर असू दे किंवा 5 किलोमीटर असू दे, डिस्टन्सचा क्रायटेरिया तुम्ही सरसकट नाही लावू शकत. का? त्याचं लॉजिक आहे, प्रत्येक महानगरपालिकेमध्ये पॉप्युलेशनची डेन्सिटी वेगळी आहे. 1 किलोमीटर मध्ये पुण्यामध्ये समजा 10,000 लोक राहत असतील तर मुंबईमध्ये कदाचित 50,000 किंवा 1,00,000 लोक राहतात 1 किलोमीटरच्या एरियामध्ये. हेच तुम्ही थोड्याशा छोट्या शहरांमध्ये जा, धुळेमध्ये जा, जळगावमध्ये जा, बीडमध्ये जा, तिथं कदाचित 1 किलोमीटर मध्ये 2,000 लोक पण राहत नसतील. त्यामुळे तुम्ही सरसकट किलोमीटरचा क्रायटेरिया लावू नका, तुम्ही ग्रेडिंग सिस्टीम करा. जसं महानगरपालिकांना पॉप्युलेशन नुसार ग्रेडिंग करण्यात येतं की जास्त पॉप्युलेशन वाली महानगरपालिका त्याला तुम्ही 1 किलोमीटर करा, कमी पॉप्युलेशन वाल्या महानगरपालिकांना तुम्ही 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 7 किलोमीटर, असं ग्रेडिंग पद्धतीने तुम्ही नियम लावा. सरसकट नियम हे टोटली इलॉजिकल आहे असं आमच्या संस्थेचं म्हणणं आहे. या अशा मागण्या आम्ही आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारला केलेल्या आहेत. नक्कीच तुमच्या मागण्या व्हॅलिड आहेत, पण यामध्ये कायद्यामध्ये तरतूद करावी लागेल. कलम बदलायचं नंतर ह्या प्रोसिजरला काही कालावधी जाणार नाही असं वाटणार नाही? नाही, निश्चितच कालावधी तर जाणार आहे. आणि आपण भारतामध्ये राहतो, लोकशाही पद्धतीने आपण भारतीय संविधान अवलंबित केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे नियम आहे, ज्याच्यामध्ये लॉ मेकिंग ऑथॉरिटी आहे विधानसभा राज्य सरकारसाठी, विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभा, राज्यसभा. त्यामुळे तुम्हाला कोणता नियम कायद्यामधलं जर बदलायचं असेल तर निश्चितच तुम्हाला ती प्रोसेस फॉलो करावी लागणार.
पण नागरिक म्हणून नागरिक सोशल फाउंडेशनचं मत असं आहे की आपल्या निदर्शनामध्ये ज्या काही गोष्टी येतात त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमचं आहे. ते सरकारने घ्यायचं नाही घ्यायचं आणि त्याच्यावरती कसं प्रोसेस करायची ही त्यांची जबाबदारी आहे. पण एक सुजाण आणि जागरूक नागरिक म्हणून नक्कीच आपण सरकारला काही हेल्पिंग हँड म्हणून काम करणं गरजेचं आहे. नक्कीच नागरिक सोशल फाउंडेशनच्या ज्या 4 मागण्या आहेत, आता सरकार याकडे नेमकं कशा पद्धतीने पाहतं आणि याची काय दखल घेतं तेही पाहणं महत्वाचं आहे. हिंदुस्थान माझा न्यूज, पंढरीनाथ पाटील, पुणे.